बाजारामधले महागडे रबरी पनीर आणायचं आता बंद करा. घरच्या घरी अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे पनीर बनवू शकता. एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. अगदी 2 साहित्य वापरूनच तुम्हाला या ठिकाणी हे पनीर बनवायचं आहे. लो फॅट पनीर आपण या ठिकाणी बनवलेलं आहे, ज्यामुळे तुम्ही हे वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा वापरू शकता, सहज खाऊ शकता. बघा, एकदम मऊ कापसासारखे आपण या ठिकाणी हे पनीर बनवलेले आहेत. तर पनीर बनवण्यासाठी 1 लिटर दूध आपण अगोदर तापवून घेतलं होतं. यावरची पूर्णपणे ही साय आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं हे पनीर लो फॅट होईल, कारण आपण यामधला सगळा फॅट काढून घेतलेला आहे. आता परत एकदा आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे. दूध जास्त उकळू द्यायचं नाही आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 3 चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल तो तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचा. तर थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे लिंबाचा रस आणि याला या पद्धतीनं असं ढवळून घ्यायचं. एक 5 मिनिटानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे आणि याचं पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होत आहे. तर या पद्धतीनं बघा, या ठिकाणी मी गाईचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं दूध देखील वापरू शकता. आता पनीर सेट करण्यासाठी एक भांडं घ्यायचं आणि त्यावरती अशी एक चाळणी ठेवायची आणि आता पाणी गाळून घ्यायचं आहे याचं. तर आता हे गाळून घेतलेलं पाणी देखील फेकून नाही द्यायचं. यामध्ये देखील खूप सारं प्रोटीन्स असतात, त्यामुळे तुम्ही ते भात लावताना वापरू शकता पाणी, किंवा पीठ मळताना घेऊ शकता, किंवा भाज्यांच्या ग्रेव्हीसाठी देखील हे पाणी वापरू शकता. आता परत एकदा आपल्याला पनीर चांगल्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून लिंबाचा किंवा व्हिनेगरचा जो आंबटपणा आहे तो निघून जातो आणि फ्रेश असं पनीर आपल्याला भेटतं. आता एक सुती कापड घ्यायचं आणि त्यावरती हे पनीर आपल्याला सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी मी पनीरचा जो साचा आहे पनीर बनवायचा तो देखील वापरलेला आहे, जेणेकरून याचा मस्त असा आकार तयार होतो. आता इथं जे मी सुती कापड वापरलेलं आहे ते पनीर नेहमी या पद्धतीनं बनवते म्हणून ते पिवळं दिसत असेल तुम्हाला. तर पनीर बनवण्यासाठी या पद्धतीचं असं एक सुती कापड वेगळंच ठेवून द्यायचं आणि या पद्धतीनं असं पनीर बनवून घ्यायचं. तर पनीर बनवण्यासाठी आता यावरती आपण एक जड वस्तू ठेवून देऊ, जेणेकरून एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं आणि आपल्याला मस्त असं पनीर सेट तयार होतं. तर 20 मिनटं आपण याला या पद्धतीनंच असं सोडून दिलं होतं सेट होण्यासाठी. 20 मिनटानंतर पहा, पनीर एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. तर बघा, घरच्या घरी अगदी सोप्या प्रोसेसने आपण हे पनीर तयार केलेलं आहे. जास्त मेहनत देखील लागत नाही आणि एकदम हेल्दी रेसिपी आपण या ठिकाणी बनवलेली आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. याचे क्यूब्स आपण आता या पद्धतीनं कापून घेऊयात. तर बघा, एकदम मऊ कापसासारखं मस्त असे याचे क्यूब्स तयार होत आहेत आणि मस्त पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही हे कोणत्याही भाजीमध्ये किंवा बिर्याणीमध्ये किंवा मुलांच्या कोणत्याही आवडत्या रेसिपीमध्ये हे पनीर वापरू शकता. एकदम मस्त तयार झालेलं आहे आणि टेस्टी आहे. तुम्ही हे नुसतं देखील खाऊ शकता. आता मी या ठिकाणी डोसा बनवलेला होता, तर त्यावरती या पद्धतीनं पसरून घेत आहे आणि मस्त डोस्यामध्ये याला सर्व करत आहे. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि करून पहा. बाय.